सगळ्यात पहिल्यांदा फडणवीसांचं अभिनंदन केलं पाहिजे। त्याची दोन कारणे आहेत। एक म्हणजे त्यांनी स्वतःच्या जीवावर एकत्रित 29 निवडणूक लढवल्या आणि विजय मिळवला। दुसरं, त्यांच्या विरोधकांना त्यांनी अक्षरशः मरणासुन्न केलं। पण तिसरं कारण मी सांगतो ते म्हणजे भाजपने आपल्या मित्र पक्षांचाही सुपडा साफ केलाय। कसा, यात अजित पवार वेगळे लढले आणि त्यांचं काय झालं ते तुम्ही निकालात पाहिलंच। पण एकनाथ शिंदे सोबत काय घडलं हे तुमच्या लक्षात आलं का? भाजपने एकनाथ शिंदेना ठाण्यातच अडकून ठेवलं आणि शिंदेचा अनेक ठिकाणी भाजपने टांगा पलटी केला। आता बघा, भाजप बहुतांश महापालिकेमध्ये भाजप सत्तेत आली। आपण मुंबई पुरतच बोलूयात। खरं तर 2017च्या तुलनेत भाजप नगरसेवकांच्या संख्येमध्ये फारशी वाढ झाली नाही, पण भाजपने विरोधकांचं आणि मित्र पक्षांचं मोठं नुकसान केलं। जसं भाजपने गोव्यातील गोमंतक पक्ष, पंजाबमध्ये अकाली दल, ओडिसामध्ये बिजू जनता दल अशा त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांशी हातमिळवणी केली आणि नंतर त्यांचा बसायचा पाठच काढून घेतला। महाराष्ट्रातही तेच झालं। त्याचा ताजं उदाहरण आहे शिंदेचा आणि शिंदेना मुख्यमंत्री पदावर बसून मोठेपणा दाखवणाऱ्या भाजपने आता शिंदेना पंगू केलं। तुम्ही मला असं कुठे झालं? निकाल बघा। ठाण्यामध्ये भले शिंदे सेनेला सत्तेत आली असली तरी मुंबईत काय घडलं? मुंबईत भाजपचे हात मिळवणं करणं ही या निवडणुकीत शिंदेची गरज होती, ती भाजपने पूर्ण केली। पण जागा वाटपामध्ये भाजप शिवसेनेने फारशी कधी न जिंकलेल्या जागा शिंदे यांच्या पारड्यात टाकण्यात आल्या आणि दुसऱ्या जागा देण्यात आल्या त्या उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची लढत होईल अशा या लढतीत उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली। म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांच्या हातून भाजपने उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली, त्या शिंदेच्या सेनेला उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडून पराभव सहन करण्याची वेळ भाजपने आणली। बीएमसी मध्ये उद्धव ठाकरे यांची वोट बँक शिंदेकडे ट्रान्सफर झाली नाही, त्यामुळे 30च्या आसपास जागांवरती त्यांचं समाधान मानावं लागलं। आता येऊयात ठाण्यामध्ये। ठाणे हा शिंदेचा बालेकिल्ला, तो कसाही करून काबीज करायचा याचा ठाम निर्णय शिंदेने केलेला आणि ठाणे शिंदेने जिंकूनही आणला। भाजपने तो तेवढा शिंदेना जिंकू दिला। बरं झालं ठाणे काय सहजासहजी शिंदेना भाजपने जिंकू दिला नाही, तर त्यासाठी शिंदेची चांगली दमछा होऊ दिली। भाजपने शिंदे यांच्या सोबत काय केलं तर शिंदेच्या ठाण्यात एक पाऊल मागे जायचं, दुसरीकडे नवी मुंबई, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि वेळ प्रसंगी कल्याण डोंबिवलीतही संधी मिळेल तिथे शिंदेना घेरायचं, अशी स्पष्ट रणनीती भाजपच्या गोटाशीच झाली। आणि सुद्धा तेच ठाणे सोडता आसपासच्या सर्व महापालिकांमध्ये शिंदे सेनेने सपाटून मार खाल्ला। कल्याण डोंबिवली, नवी मुंबईच्या बद्दल बोलायचं झालं, कल्याण डोंबिवलीत भाजपने एकनाथ शिंदेना चेकमेट केलं। एकनाथ शिंदेचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे जे कल्याण डोंबिवलीतून खासदार आहेत, तिथंच महापालिकेवरती भाजपने बाजी मारली। इथे रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये संघर्ष सुरू होता। नवी मुंबईमध्ये काय घडलं तर इथे भाजपने गणेश नाईक यांना एकनाथ शिंदेचा टांगा पलटी करण्याची जबाबदारी सोपवली होती। नाईक यांनी युतीमध्ये लढणार नसल्याचं जाहीरही केलं होतं आणि भाजप हरली तर राजकारण सोडून देण्याचं वक्तव्यही त्यांनी केलं। नाईकांनी शिंदेना अक्षरशः घाम फोडला होता। इथे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक संघर्ष सुरू होता आणि त्यात भाजपने बाजी मारली। पण अलीकडच्या काळामध्ये शिंदे यांच्या अंगणातच अडकून कसे पडतील याची पुरेपूर काळजी भाजप नेत्यांनी घेतली होती। त्याप्रमाणे शिंदेने ठाण्यात लक्ष दिलं आणि 75 जागा निवडून आणल्या। कल्याण डोंबिवलीमध्ये 56, नवी मुंबईमध्ये 42, उल्हासनगरमध्ये 36, नाशिकमध्ये 26, जळगावमध्ये 22 हे अपवाद वगळता अन्य महापालिकांमध्ये शिंदे गटाला फार काही चांगलं यश मिळालेलं नाही। लातूर आणि परभणीमध्ये शिंदे गटाला भोपळाही फोडता आलेला नाही। शिवसेनेला शिंदे गटाला राज्यातील 29 महापालिकांमध्ये एकूण 354 जागा मिळाल्या। विधानसभेत शिंदे गटाचे 57 आमदार निवडूनही आलेत। गेल्या महिन्यामध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही शिंदे गटाचे 37 नगराध्यक्ष निवडून आले होते। या तुलनेत महापालिकेमध्ये शिंदे गटाची कामगिरी ही निराशाजनकच राहिली। पण शिंदे सेनेचे कार्यकर्ते ठाण्याच्या कामगिरीवरून खुश झालेत। पण खरं तर हे लक्षात घेतलं पाहिजे की भाजपचे सुमडीत की शिंदेना ठाण्याची वाट मोकळी करून दिली। दुसरीकडे मात्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये संधी मिळेल तिथे शिंदेची जागा वाटप वाटाघाटी करूनही जमेल तसं जमेल तितक्या जागा स्वतःकडे खेचण्याचं काम भाजपने केलं। शिंदे यांची मुख्यमंत्री नाही अशा वेळी शिंदे यांची निवडणुकीत महत्त्व कमी होणं हे राज्यातील भाजप नेत्यांना दिलासादायकच ठरणार आहे। शिंदे यांनी निवडणुकीमध्ये सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती, पण मतदारांनी तेवढी त्यांना साथ दिली नाही। शिंदे यांना ठाकरे यांच्या पेक्षा अधिक जागा मिळायच्या होत्या, पण तसं झालं असतं तर महापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्ष पदासह महत्वाच्या समित्यांवर शिंदे यांना दावा करता आला असता। त्यामुळे शिंदे पेक्षा ठाकरे यांना अधिक जागा मिळणे व शिंदे यांची मजल मर्यादित राहणे ही भाजपची गरज होती। त्या दृष्टीने भाजपने केलेली व्यूहरचना व केलेली चाल यशस्वी ठरली। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।